बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मंचावर उपस्थित माझे सहकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील जी, या ठिकाणी जे आपले उमेदवार की ज्यांनी 3 वेळा या अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावला आणि आता चौथ्यांदा रेकॉर्ड मतांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावतील असे खासदार संजय धोत्रेजी, खासदार विकास महात्मेजी, आमदार प्रकाश भारसाकळेजी, हरीश पिंपळेजी, गोवर्धन शर्माजी, रणधीर सावरकरजी, संजय कुटेजी, आकाश पुणकरजी, विजय अग्रवाल, गोपीकिसनजी बाजोरिया, नितीन देशमुख, श्रीरंगदादा पिंजरकर, तेजराव पाटील थोरात, त्र्यंबकजी सिरसाट, मधुकरराव कांबळे, वसंतराव खोटरे, नारायणराव गवाणकर, विजयभाऊ जाधव, राजेशजी मिश्रा, संजयजी गावंडे, अतुल पळणीकर, गजानन दाळुगुरुजी, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, आपल्या सर्व मित्रपक्षांचे, महायुतीचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, 43 डिग्रीच्या उन्हामध्ये इतक्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात, याचा अर्थ असा आहे की आता निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का आहे आणि या देशामध्ये पुन्हा मोदीजींच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापित होणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही जी निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक नाही आहे। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महापालिकेची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला एक असं सरकार निवडायचं आहे की जे या देशाची आन बान आणि शान शाबीत ठेवू शकतं। आपल्याला अशा प्रकारचं सरकार निवडायचं आहे जे देशाला सुरक्षित ठेवू शकतं। एक असं सरकार निवडायचं आहे की जे देशाला विकासाकडे नेऊ शकतं आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देशाचं भाग्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। या देशामध्ये 60 वर्ष आपण काँग्रेसचं अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राज्य पाहिलंय। 60 वर्षामध्ये केवळ सामान्य माणसाला भूलथापा देऊन आपल्या झोळ्या भरण्याचं काम यांनी केलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक कणखर सरकार, सामान्य माणसाकरता काम करणारं सरकार, देशाला पुढे नेणारं, विकासाकडे नेणारं सरकार हे आपण अनुभवलेलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये 60 वर्ष विरुद्ध 5 वर्ष असा हा सामना आहे आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की 5 वर्षात आम्ही ते परिवर्तन करून दाखवलं जे त्यांना 60 वर्षात जमलं नाही आहे। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता राहुल गांधी येत आहेत, ते देखील भाषणं देत आहेत, मला असं वाटतं ना, लाज का वाटत नाही हो? 5-5 पिढ्या तेच सांगतात। आता पुन्हा राहुल गांधींनी सांगितलं गरिबी हटाव। अरे राहुलजी, तुमचे पणजोबा म्हणाले होते गरिबी हटवू, हटली नाही। तुमची आजी म्हणाली होती गरिबी हटवू, हटली नाही, वाढली। तुमचे वडील म्हणाले होते गरिबी हटवू, वाढली, ती हटली नाही। तुमची आई म्हणाली होती गरिबी हटवू, गरिबी वाढली, हटली नाही। आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे? राहुल गांधी, तुम्ही काय खाऊन या ठिकाणी गरिबी हटवणार आहे? अरे तुम्ही गरिबी हटवली, पण आपल्या नेत्यांची, चेल्या चपाट्यांची, सामान्य माणसाची गरिबी ही तुम्ही कधीच हटवली नाही। काय काय भाषण करून राहिले राहुल गांधी, सांगून राहिले गरिबी हटवू, गरीबाला 72,000 रुपये देऊ।
अरे कुठनं देणार आहे? त्यांना विचारलं पत्रकारांनी, राहुल गांधी सांगा तुम्ही कुठनं देणार आहे? ते बोलायलाच तयार नाही, म्हणाले देऊन टाकू. चिदंबरम होते बाजूला, त्यांना विचारलं पत्रकारांनी, म्हणाले हो चिदंबरम तुम्ही तर देशाचे अर्थमंत्री होतात ना, मग तुम्ही सांगा राहुल गांधी म्हणतात गरीबाला 72,000 रुपये देऊ, कुठनं देणार आहे? चिदंबरम म्हणाले हे काय आहे की आता गेल्या 2-3 वर्षात तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, मग आला की आम्ही वाटून टाकू. अरे वारे वा, मोदींनी काळा पैसा जप्त करायचा, तिजोरीत आणायचा आणि वाटायला तुम्ही कशाला पाहिजे? मोदी आहेत ना, गरीबाला पैसा वाटायचा तर मोदी त्या ठिकाणी वाटतील. यांच्याजवळ नीती नाही, नियम नाही, धोरण नाही, वाटेल ते बोलतात. बंधू भगिनींनो, कोणीतरी तर इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलं राहुल गांधीची योजना कशी आहे. म्हणाले एका व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं कर्ज परत कसं करणार? तुम्हाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. असं करत करत 640 कोंबड्या झाल्या की त्या विकून 1 लाखाचं कर्ज परत करीन, असं कोंबड्या विकण्याचं घोषणापत्र हे राहुल गांधींनी या ठिकाणी सुरू केलं आहे आणि लोकांना मूर्ख हे समजतायत. बंधू भगिनींनो, मी तर कधी कधी असं म्हणतो की राहुल गांधींचं भाषण ऐकल्यानंतर या देशामध्ये इतका महत्वाचा मोठा पक्ष, या पक्षाच्या नेत्याचं भाषण ऐकल्यानंतर इतकं मनोरंजन होतं की कधी कधी असं वाटतं आपण टीव्हीवर सिरियल पाहतो ना, धारावाहिक, त्याच्या आधी एक सूचना येते. काय सूचना असते? या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी संबंध नाही आहे, पाहायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवर पहा, आम्ही केवळ मनोरंजनाकरता दाखवतोय. आता राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी देखील टीव्हीवाले असंच दाखवणार आहे की हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हीच जबाबदार असाल, आम्हाला जबाबदार धरू नका, आम्ही हे भाषण केवळ मनोरंजनाकरता दाखवतो. अशा प्रकारची अवस्था राहुल गांधींची आहे. सकाळी एक आकडा सांगतात, दुपारी दुसरा आकडा सांगतात, संध्याकाळी तिसरा आकडा सांगतात, तिसऱ्या दिवशी अजून चौथा आकडा सांगतात. या ठिकाणी खरं म्हणजे यांचं असं झालंय की आता निवडून येण्याकरता काही आश्वासनं द्यायला निघाले. म्हणजे एक काँग्रेसचा नेता एका गावात गेला आणि गावात गेल्यानंतर भाषण सुरू केलं आणि म्हणाला तुमच्या गावामध्ये रस्ता बांधून देतो, पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आणून देतो, वाचनालय बांधून देतो, तुमच्या गावच्या नदीवर पूल बांधून देतो. एक म्हातारा उभा राहिला आणि म्हणाला साहेब बाकी सगळं तर ठीक आहे पण आमच्या गावाला नदीच नाही आहे. म्हणाला काय हरकत नाही, तुम्ही आधी नाही सांगितलं, आता आधी नदी बांधतो आणि मग त्याच्यावर पूल बांधतो. हे फोकणारे लोक आहे, यांनी जीवनात काही केलं नाही आहे, हे करणार नाही आहे, हे गरिबी हटवू शकत नाही. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबी हटवण्याचं काम जर खरंच कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं. गेल्या 5 वर्षामध्ये एक एक योजना नरेंद्र मोदींची तुम्ही बघा. ज्या प्रकारे जनधन सारखी योजना मोदीजींनी आणली, 34 कोटी कुटुंब, हे कसे कुटुंब होते माहिती आहे? जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना प्रवेश द्यायचा नाही, अशा 34 कोटी गरीब कुटुंबांना जनधनचं खातं हे मोदीजींच्या माध्यमातून घर बसल्या मिळालं. जेव्हा खातं मिळालं त्यावेळेस काँग्रेसवाले म्हणाले कोणची मोठी गोष्ट आहे, बँकेचं खातं दिल्याने कोणी लखपती होतो का, खातं तर आम्ही पण दिलं असतं. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या मनामध्ये वेगळाच विचार होता. या देशामध्ये राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते, राजीवजी एकदा असं म्हणाले, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला केवळ 15 पैसे मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. आणि हीच अवस्था होती. दलालांचं राज्य, मध्यस्थांचं राज्य, भ्रष्टाचाराने बरबटलेलं राज्य, सगळा पैसा जनतेच्या नावानं पाठवायचा, यांच्या चेला चपाट्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी खाऊन टाकायचा, ही अवस्था होती. मोदीजींनी सांगितलं मी जर 1 रुपया पाठवेल तर 1 रुपया पूर्ण हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, दलाल नाही, भ्रष्टाचार नाही, कोणालाही मध्यस्थ म्हणून या ठिकाणी ठेवणार नाही. आणि तुम्ही बघा गेल्या 5 वर्षात जनधनच्या खात्यामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये दिले. एकही दलाल नाही, एकही मध्यस्थ नाही, कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही. आज तुम्ही बघा
सामाजिक न्यायाच्या योजना असो, शेतीच्या योजना असो, महिलांच्या योजना असो, स्कॉलरशिपच्या योजना असो, सगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये थेट खात्यामध्ये पैसा येतो. तलाठ्याकडे चक्रा नाही, तहसीलदाराकडे चक्रा नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, मध्यस्थ नाही, कार्यकर्ता नाही, पैसे द्यायला कोणी नाही. थेट दिल्लीचा पैसा हा गल्लीतल्या शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये हा मोदीजींच्या माध्यमातून आला. आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्याचं काम हे पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून झालं. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियानामध्ये गावं शहरं स्वच्छ तर झालीच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळी मोदीजी निवडून आले त्यावेळी या देशामध्ये केवळ 85% कुटुंबांकडे शौचालय होतं. केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं. 55% कुटुंब असे होते की ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं. आमच्या महिलांना, आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा दिवस उजाडायच्या आधी नित्यकर्माकरता बाहेर जावं लागायचं. आणि दिवसभरात जर आवश्यकता पडली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजींनी घरोघरी शौचालयाची योजना आणली. 45%वरनं आज 98% घरांमध्ये शौचालय झालं. आमच्या आया बहिणींना आज त्या ठिकाणी आपली अब्रू वेशीवर टांगावी लागत नाही. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी मोदीजींनी या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून केली. उज्ज्वला सारखी योजना, देशामध्ये 13 कोटी कुटुंब अशी होती की ज्या 13 कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांच्या घरी गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. एक आमची माय माऊली जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते, प्रत्येक दिवशी तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने जर 300 बिड्या एका दिवशी प्यायल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो एवढाच धूर चुलीवर स्वयंपाक करताना आमच्या मायमाऊलीच्या शरीरामध्ये जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. अशा या माझ्या मायमाऊलीला मोदीजींनी सांगितलं, मी तुला धूर खाऊ देणार नाही. या 13 कोटी कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं. आज 6 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये ते गेलंय. उर्वरित घरांमध्ये देखील जात आहे. आणि येत्या 6 ते 8 महिन्यात एकही घर असं राहणार नाही की ज्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजना, मोदीजींनी सांगितलं भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये ज्यावेळी 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशामध्ये एकही गरीब बेघर राहणार नाही. प्रत्येक गरीबाला आम्ही घर देऊ. आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात 10 लाख घर आम्ही बांधतोय. 5 लाख घर पूर्ण झाले आहेत. शहरामध्ये 5 लाख घर आम्ही बांधतोय. शहरात अजून 5 लाख घर आम्ही बांधणार आहोत. ज्यांची नावं यादीमध्ये आहेत त्या प्रत्येकाला 2019 मध्ये घर आम्ही देणार आहोत. आणि ज्यांची नावं यादीत नाही त्यांच्याकरता वेगळी यादी बनवतो आहोत. आणि पुढच्या 2 वर्षात त्यांना देखील घर आम्ही देणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये एकही बेघर राहणार नाही. याकरता मोदीजींनी आपल्याला पैसा दिलाय. आज आपण अतिक्रमण नियमितीकरण देखील सुरू केलाय. शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्याला त्याच्या घराच्या मालकीचा पट्टा आपण देतोय, त्या जमिनीचा हक्क देतोय. आणि केवळ जमिनीचा हक्क देत नाहीये तर तो जर कच्च्या घरात राहत असेल, कुड्याच्या घरात राहत असेल, टिनपटाच्या घरात राहत असेल तर त्याला घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण देतोय. आणि तो जर कामगार असेल तर त्याला 4.5 लाख रुपये आपण देतोय, जेणेकरून प्रत्येक गरीबाचं घर झालं पाहिजे. आणि ग्रामीण भागात देखील 3 लाख अतिक्रमण हे नियमित करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर आपण देतोय. आज मुद्रा सारखी योजना मोदीजींनी आणली. मुद्राच्या माध्यमातून या ठिकाणी 13 कोटी लोकांना कर्ज मिळालं. 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज, बिना तारण, बिना व्याजी अशा प्रकारचं कर्ज. आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर 60% महिला आहेत, 40% अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत. म्हणजे जो गरीब आहे, जो वंचित आहे, जो शेवटचा आहे, म्हणजे आघाडी वंचित त्यांची असेल पण वंचितांकरता काम करणारे हे मोदीजी आहेत. या वंचितांकरता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना कर्ज देऊन पायावर उभं करण्याचं काम
हे मोदीजींनी केलं. आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं देशामध्ये 50 कोटी लोकांना, 50 कोटी गरिबांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत. त्यांना कुठलंही ऑपरेशन करायचं असेल, हार्टचं असेल, लंगचं असेल, गुडघ्याचं असेल, हे ऑपरेशन मोफत. त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मोफत, गोळ्या मोफत, सगळ्या प्रकारचा इलाज 50 कोटी लोकांना या ठिकाणी मोफत देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं. अवघ्या 2 महिन्यामध्ये 20 लाख गरिबांनी आपलं ऑपरेशन त्या ठिकाणी करून घेतलं. आमचा जो छोटा माणूस आहे, जो बिचारा हात ठेला चालवतो, हात रिक्षा चालवतो, सायकल रिक्षा चालवतो, घरकाम करणारी आमची महिला आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा गवंडी आहे, या सगळ्यांकरता श्रममेव जयते योजना सुरू केली. आणि ते 60 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना 3000 रुपये पेन्शन सुरू करण्याची योजना ही मोदीजींनी सुरू केली. आज 5 लाख लोकांची नोंदणी झाली, अजून 25 लाख लोकांची नोंदणी आपल्याकडे सुरू आहे. आता आपले जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी PM किसान योजना सुरू केली. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये PM किसानच्या माध्यमातून मोदीजी टाकतायत. हे काँग्रेस